रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। लीला म्हणजे काय असतं की ते हेच असतं. महाराज जे आपण नेहमी भगवंताचे गुण सांगतो, डू आजच्या भाषेत रीडू अंडू काही, तर त्यातलं डू अंडू झाल्या रीडू झाल्या, काय त्या दृष्टीने फरक पडला, आपल्याला काही फरक पडला का ते बघायचं. आता अशा वेळेला आपल्याला एक फरक पडतो की कदाचित ही म्हणजे आता हा तर तांत्रिक अडचण तर आहेच आहे, ती सोडून देतो, निर्माण करतात, बाहेरही काढतात, ते पुढं अडचणी निर्माणही करतात. त्यात जो आनंद येतो घेता राहायला पाहिजे. हे जर झालं तर झालं, नाहीतर आपण लौकिकात अडकलो असं होतं. तर ते होऊ नये म्हणून हे आहे. आपण एवढ्या आनंदामध्ये 2 महिने जवळजवळ सुट्टी दिली, विश्रांती दिली, वाट पाहिली, नाम घेतलं, काय ते केलं, तर हे महाराजांच्यावर उपकारच आहे. कारण शेवटी परमार्थात काय करतो त्यापेक्षा त्याची ओढ किती हे महत्त्वाचं आहे. काय करतो हा गौण विषय आहे. जो ज्या जागी असेल त्याला जे शक्य असेल ते तो करत असेल, त्याबद्दल तुलना करता येणं अवघड आहे. पण एवढं नक्की आहे की त्याला ओढ किती आहे याच्यावर ते बघतात, काय ते त्याचा हेतू काय आहे त्याच्यावर ते बघतात. तसं यातली ओढ किंवा तळमळ ती आपली वाढली असेल तर ती न होण्यानेच मधल्या अधिक साध्य झालं चांगलं असं म्हणायला लागेल. पण ह्याचा अर्थ ती ओढ वाढत गेली तर एका मर्यादेनंतर आपल्याला ती सहन करण्याची शक्यता राहत नाही, तर त्यावेळेला ती बरोबर काय ते थांबवतात. आता हे करण्यामध्ये लीला कुठली, तर ती ज्याला सहजतेनं, त्यांना ते सहजतेनं थांबा म्हणून सांगता येतं, सहजतेनं करा म्हणून सांगता येतं, सहजतेनं थांबा म्हणून सांगता येतं. हे जे काय इतकं लिहिलं आहे, आपल्याला प्रपंचातल्या गोष्टीसुद्धा करता येत नाही. स्वयंपाकसुद्धा साधा लिहिलंय नाही करता येत. त्यातसुद्धा काहीतरी कमी जास्त सारखं लक्ष घालायचं, ते कमी करा, हे करा, वाढल्याचं वाटतंय, कमी झाल्याचं वाटतंय. एक चहा त्या चवीचा पुन्हा करता येत साधं. म्हणजे कोणा आत्ता झालेलं त्याबद्दल बोलत नाही किंवा कोणाबद्दल बोलत नाही, कुठल्याही ठिकाणी असाच्या असा करा म्हटलं तर असाच्या असं मी नाही सांगू शकत. कारण त्यात तेवढं लीलया करण्याची, लीलयामध्ये सहजता आहे आणि अचूकता आहे. तर ती जी लीलता आहे आणि अचूकता आहे ती नसते. लीलेमध्ये सहजताही असते, अचूकता असते आणि कल्याणकारी दिशा असते. भगवंताच्या करण्यामध्ये फक्त आणखीन एक असतं. आम्ही सुद्धा अनेक गोष्टी लिहिलेनं करू शकतो, नाही असं नाही, पण तरीसुद्धा त्यांच्या करण्यामध्ये त्याची दिशा नेहमी कल्याणाची असते. घडलं तरी कल्याणाचं असं, न घडलं तरी कल्याणाचं असतं. आता मला सांगा, हे कळण्यासाठी त्यांच्याकडे यावं लागतं. का घडलं आपल्याला माहीत नाही, का चालू होतो माहीत नाही, का बंद झालं माहीत नाही, का सुरू झालं माहीत नाही. मग आपल्याला माहीत नसतं, एवढं माहीत झालं की झालं की त्यांचं काम. ते म्हणतात आम्हाला माहिती सगळं. मग त्यांच्या पद्धतीनं ते कसं आहे हे आपण त्यांची जेवढी जवळीक होईल तेवढं कळतं. मग त्याच्यात आपलं काय वाढतं, तर आपली तळमळ वाढते, त्यानिमित्ताने अनुसंधान वाढतं. मला सांगा, जी गोष्ट केली प्रपंचात, आपण विचार करा क्षणभर की जी गोष्ट करून झाली, कामं येतात नाही, करून झाली की विसरायला होतं की नाही मला सांगा. पण जी गोष्ट करायची आहे ती सारखी आठवत राहते. मग आता जे करायचं राहिलं होतं ते आठवत राहतं. मग ह्याच्यातच भगवंताची ओढ लागते. तेव्हा आता इथे शब्द असा त्यांचा आला, आपण 5व्या अध्यायाला आलो होतो, पहिला समास. आता कोणाला कशाचं महत्त्व आहे सोपं आणि 15 मिनिटात बघायचं. तर ज्याला समजा भूक आहे त्याला भाकरीचं महत्त्व आहे, ज्याला छप्पर नाही त्याला निवाऱ्याचं महत्त्व आहे, नाही त्याला आहे. निर्धन मनुष्य आहे तर त्याला धनाचं महत्त्व आहे. हे जे सगळं आहे ते ज्याला नाही त्याला त्याचं महत्त्व आहे, त्याला जाणीव असेलच असं नाही. तर या अर्थाने इथे त्यांनी स्वतः एक म्हटलेलं आहे, जे आपण यातनं पाहू. जय जय सद्गुरु परंपरा, वंदन करुनी करू जोडोनी करा, मुमुक्षु जना आसरा. उपकार किती मानावे. मुमुक्षु जना आसरा. आता मुमुक्षु असला
त्याला आसरा मिळत नसला तर आसऱ्याचं महत्त्व आहे. आता जो मुमुक्षू पण नाही, मुमुक्षू म्हणजे पण त्याला काय माहिती नाही, तर त्याला आसऱ्याचा प्रश्नच येत नाही. त्याला आसरा नाही, त्याला आसरा आहे. आपल्याला आपला स्वतःचाच एवढा आसरा असतो, पण त्यापेक्षा लोकांचा जास्त असतो. तर ते सगळे मिळून जो काय आसरा तयार होतो त्याच्यावर आपण निश्चिंत असतो. प्रपंचाच्या या आगीत लोक राहती निश्चिंत. कसं काय राहू शकतो मनुष्य? खरं म्हणजे ह्या प्रपंचानं त्याला शिकवलं पाहिजे की ह्यात आश्रय देण्यासारखं काही नाही आहे. हे आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही असं चाललेलं आहे. तर जे आज आहे उद्या आहे परवा आहे पूर्वी होतं नंतर आहे असं काय आहे ते धरून ठेवलं तर शाश्वताचा वर्ग आपल्याला कळेल. नाहीतर हे सगळं मायाजाळ आहे. तेव्हा आज जर भगवंताच्या लीलेचा काही अनुभव येत असेल तर त्याचं त्याने जसे काही गुण देऊन ठेवले मायाकडे, तसं माया आहे त्याचं एक लीलाच आहे त्याची. भगवंताची एक लीला म्हणजे माया आहे. त्यामुळं माया म्हणजे ज्या अर्थाने आपल्याला माहिती आहे एखाद्या माणसाची माया आपल्या आपल्या भाषेत त्यातल्या त्यात तेवढंच कळतं. भावाची माया, बहिणीची माया, आमकीची माया, तमकीची माया वाटतं. आणि प्रसंगाला नाही म्हणले बघा त्यांना काही नाही, एवढा आमच्यावर प्रसंग आहे, फिरकली सुद्धा नाही, एक साधा फोन केला नाही, गेली माया. पुन्हा ते त्यावेळेला आम्हाला अशी अडचण होती म्हणून एक दिवशी येऊन गाडी घेऊन दारात थांबले आणि म्हणले हे तुमच्यासाठी सगळं आणायचं होतं, ते आम्हाला त्या दिवशी आणता येत नव्हतं, मग ते देता येणार कसं जमणार, मध्ये आयत्या वेळा निघताना अशी अडचण आली. पण बघा त्यांच्या किती लक्षात आहे आणि त्यासाठी ते हे सगळं घेऊन आले. वाढली माया लगेच. कशी कमी काय लाटेसारखंच चालू आहे कार्यक्रम. लाटानं तरी निदान एक निश्चितता असते, मायेला ती पण नसते. एकदम आली म्हणजे भरती येते. बाकीचं काय सांगत नाही. गेली म्हणजे ओटी जी जाते ती कधी येईल असं सांगता येत नाही परत. तर असलं काहीतरी ह्याचं स्वरूप आहे. तेव्हा भगवंताच्या त्या जी लीला आहे, ही जी शक्ती आहे त्याच्या हातात, तिचं एक थोडंसं झलक जर बघायची असेल तर मायेमध्ये मिळते. कशी निर्माण होते आणि कशी नाहीशी होते कळत नाही. कशी माणूस जवळ येतो कसा लांब जातो कळत नाही म्हणजे काय असं कसं कळायला पाहिजे आपल्याला. एवढे आपण जाणकार आहोत आपल्याला कळायला नको का? एवढ्या जगातल्या गोष्टी आपल्याला कळतात. ते काय 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 आता तर नवीन सगळं विज्ञान आहे, सगळं आपल्याला कळतं. घरात बसून वापरता येतं, कॉम्प्युटरवर सगळं करता येतं, हे सगळं करता येतं. मग आपल्याला मायाने एवढं का नाही का कळू नये? पण नाही कळत. काय होतं ते होतं. त्यांचं आमचं नाही अलीकडे बरं. आणि त्यांच्याशिवाय फिरायला दिसत नाहीत कुठं. म्हणजे हे काय बाबा, आता ते तर म्हणले बाबा त्यांचं आमचं काही नाही अलीकडे, म्हणजे नसेल जाणं येणं. पण अगदी फिरायला ते हातात गेलो, आता काय करावं म्हणजे काय कळतच नाही, आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे असंच आपलं पण असलं पाहिजे ना. त्याची माया शेवटी सगळ्यांना व्यापून आहे. जो केवळ भगवंताचा असेल तोच मायातून सुटेल. आता हे सगळं कशासाठी शिकायचं? तर असंच चालू आहे. मुमुक्षुत्व हे खरं, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. त्यामुळे या पायरीवर तरी असावं. तर मनुष्यत्वाचीच पायरी नसली कळली तर मुमुक्षुत्वाची कळण्याची शक्यताच नाही. म्हणजे ह्या पलीकडे मला काहीतरी मिळवायचं आहे, ज्यासाठी ती प्लॅटफॉर्म म्हणून मला हे मनुष्याचा देह दिला, त्याचा आधार म्हणून मनुष्याचा देह दिला. कारण त्या आधाराशिवाय ही उडी शक्य नाही आहे म्हणून तो दिला. मग तो त्याची ज्याला जाणीव आहे म्हणून मनुष्यत्व. आचार्य सुरुवातीला आचार्य जे म्हणाले ते एवढ्यासाठीच म्हणाले. अगदी विवेक चूडामणीमध्ये अगदी सुरुवातीलाही आहे की मनुष्यत्व दुर्लभम. आणि त्याला ते दुर्लभम म्हणले हे मात्र पटतं, अक्षरशः पटतं. म्हणजे कधी आता विवेक चूडामणी सुरू झाला तर आपल्याला तिथे आपण बघू काय बघायचं सारांश. पण मनुष्यत्व दुर्लभम म्हणजे किती, म्हणजे मनुष्यत्वात आता आपण तर सगळी माणसं एकत्र बसलेली आहोत. मनुष्यत्वात आणि दुर्लभ काय असायचं? पण मिळालेली वस्तू म्हटलं ना, केलेलं काम विसरतं, मिळालेलं विसरतं. जे मिळालेलं नाही ते आठवतं. जसं साध्या कामात, तसं असलेल्या मनुष्याच्या देहाचे तो दुर्लभ का झाला एवढं, तर त्याची जाणीव दुर्लभ झाली. मनुष्यत्व आहेच, मनुष्यत्व आहे म्हणून तो गप्पा मारतोय. विसरतोय कशामुळे? मेंदू आहे म्हणून विसरतोय. त्याच्यात स्मरणाची पण शक्ती आहे आणि विस्मरणाची पण शक्ती आहे, म्हणून विसरणं आणि आठवणं दोन्ही शक्य आहेत. ही शक्य काय झालं म्हणजे काय जातं तर दुर्लभम त्रयमेव येतात ते जे म्हटले ना, ते त्यातलं दुर्लभम काय आहे तर मनुष्यत्वम. आता मनुष्यत्वम दुर्लभ म्हणजे काय आहे? तर आता आपण माणसं जर बसून बोलत असू तर त्यात दुर्लभ असायचं काही कारण नाही, ते प्रत्येकाकडे आहे. पण मनुष्यत्वाची जाणीवच असेल असं नाही. समजा मनुष्यत्वाची जाणीव आहे तर कोणत्याही घरामध्ये विसंवाद कमी राहतील असं मी म्हणतो. मी एकदम राहणार नाही तसं म्हणत नाही, फार मोठा आदर्श नाही. पण निदान जे आहेत ते माणसं आहोत म्हणून आपण एकमेकांशी बोलतो. तर मग भांडायच्या ऐवजी बोलू, एवढं तारतम्य करता येणं शक्य आहे आपल्याला. कारण मनुष्यत्वालाच हे शक्य आहे. मनुष्यत्व आहे म्हणून वाणी आहे. भांडतो तो का? तर भांडतो तो त्याचा आवाज आहे म्हणून. आवाज नसतं तर काय केलं असतं मला सांगा? पशुपक्ष्यांना ह्या अशा तऱ्हेच्या आवाजाची जी भिन्न
करण्याची आणि त्यामधून एवढं आज संस्कृती साहित्य सगळं निर्माण झालं, ते जे काही निर्माण झालं आहे किंवा आपल्या भावाभावनांचं जे देता घेता येतं त्याच्यासाठी जे मूळ वाणीचं मला स्वरूप आहे ते केवळ मी या मनुष्यदेहात आहे म्हणून आहे. त्यामुळं रागवू शकतो तो सुद्धा वाणी आहे म्हणून, प्रेमाने बोलू शकतो तो सुद्धा वाणी आहे म्हणून ना. म्हणजे मनुष्यत्वातली एक देणगीसुद्धा आपल्याला एवढी मोठी जर आपल्याला आहे दिलेली तर तिची जाणीव असलेली किती असतील हा प्रश्न आहे. ती तर नाही, प्रत्येकाकडेच आहे. अगदी चुकीचं, अगदी शिव्याशाप देणाऱ्याकडे सुद्धा वाणी आहेच, मनुष्यत्व आहेच, पण मनुष्यत्व आहे याची जाणीव नाही आहे, ती दुर्लभ आहे. म्हणून आचार्यांनी जे सुरुवातीला म्हटलं ते दुर्लभ आहे. तर ते जर असेल तर त्या वाणीचा वापर हा माझ्या दृष्टीनं मोठा जपून करण्याचा विषय असतो. अत्यंत जपून वापरावं तर वाणी वापरावी. तसं आता जपून वापरावं तर सध्या पाणी वापरावं असं म्हणायची वेळ आहे सध्याचा काळ, पण तरीसुद्धा आता तो येईल. तो आला की मग नाही, तोपर्यंत आहे. म्हणजे इथलं सगळं ट्रान्झिशनमध्ये आहे. आत्ता पाणी जपून वापरावं म्हणतोय, पण उद्या इथं जुबानून आपल्या भाषेत सदा दणकून पाऊस पडला तर मग जपून वापरणं वगैरे काय नाही, हाय वाहून जातं, रस्त्यानं सुद्धा वाहून जातं. आज आपल्याला मिळवून आणावं लागतं, ते नाही का आणतो, हे आणतो, ते नाही का आणत आपण, किंवा आहे ते जपून नाही का वापरत. तर ते ह्या परिस्थितीवर मायाजाळ आहे सगळं. त्यामुळे ह्या परिस्थितीत आत्ता हे जपून, नंतर ते जपून, मग अग्नी जपून, मग हे जपून, मग थंडी वारात ते पांघरुण हे हीटर ते जपून, हे सगळं बदलणार आहे. पण ह्यातलं मनुष्यत्व कायम आहे. मात्र खरं त्याला मिळालेल्या देणग्या जपून हे खरं. त्याला मिळालेल्या देणग्यातली ही एक देणगी, ती त्याला मनुष्यत्वाच्या मुळे मिळाली म्हणून मनुष्यत्वाची जाणीव. तर मी मनुष्य एवढं माझ्या लक्षात असू दे, एवढं जरी सकाळी म्हटलं तरी खूप झालं. मी मनुष्य आहे आणि माझ्याजवळ एवढ्या मोठ्या देणग्या आहेत. तुम्ही त्याचं काय करायचं तो तुमचे काय गुरु सांगतील ते करा, त्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण आणि ते सांगायलाच ते लागतात. म्हणून दुसरं महापुरुष संश्रय हा, मनुष्यत्व मोक्षत्वम, आणि तिसरं महापुरुष संश्रय हा. ते का म्हटलं तर मनुष्यत्वाची जाणीव देणं, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर त्याच्याकडून काहीतरी होण्याची शक्यता आहे. पण त्याच्याकडून शिवाशाप होणार म्हणजे हे होणार, ओव्या होणार का काय होणार ते जे आपल्याला माहिती आहे. तर त्या अर्थाने शिविका ओवी हे कशावर ठरणार, त्याला संगत कशी लागली, त्याचा संस्कार काय झाला, त्याला काय शिकवलं गेलं, त्याला शिकवलं गेलं असलं तरी त्यांनी काय शिकलं, त्याच्यावर पुढचं सगळं अवलंबून राहणार. म्हणून त्याला ती जाणीव देण्याचं काम गुरु करतात आणि हे काम त्यांचं, म्हणून ते दुर्लभ आहे. म्हणून महापुरुष संश्रय हा. आपल्याला जे आज जे म्हटलं आहे की मुमुक्षुजनासे, कोण मुमुक्ष आहे, ज्याला लक्षात आलं की ह्या दिलेल्या गोष्टींचा वापर करून मला पलीकडे जायचं. जिरं मीठ मोहरी सगळं ठीक आहे, पण ते करून स्वयंपाक केला, तो पोटात गेल्यानंतर मला आलेली शक्ती, त्याच्यासाठी मला जेवायचं आहे. मला तिथे अडकून नाही राहत आहेत, मला त्या मिसळण्याच्या डब्यातून ह्याच्यातून तांदूळातून गहू त्यात पिठात नाही राहता येत, ते त्याच्यासाठी नाही आहे. म्हणजे त्याचं किती स्थान आहे. तर हे सगळं करून त्यानंतर जे अन्न तयार होतं, ते जेव्हा मी जेवतो त्यानंतर मला जी शक्ती येते त्याच्यासाठी हे सगळं आहे. तसं मनुष्यजन्मातल्या शक्ती खूप आहेत, पण त्या भगवंत मिळवण्यासाठी आहेत. याची जाणीव महापुरुष संश्रय हा ते सत्पुरुष देतात. म्हणून यांनी म्हटलं आहे जी काय ना, उपकार किती मानावे. त्यांना ज्यांना जाणीव झाली, मनुष्यत्वाची जाणीव झाली, मोक्षत्वाची जाणीव झाली, मला मोक्षत्व म्हणजे मला काय मिळवायचं आयुष्यात याची जाणीव झाली. आता त्यांना प्रपंच चुकले नाहीत का, आहेत. परेड बाबा म्हणायचे ह्याच्याबद्दल ते एक वाक्य आहे की ते म्हणतात त्यांना सत्पुरुषांना प्रपंच नाही आहेत का, आहेत. आम्हाला प्रपंच नाही आहे का, आहे. सगळ्यांना प्रपंच आहेत, त्यांनाही प्रपंच आहेत. महाराजचे नाही का ते भाऊबंद आले म्हणजे जमिनीचं नाही याच्यासाठी की महाराज सुद्धा त्यांच्या परीनं त्यांच्या एवढं भांडायचे, त्यांच्यापेक्षा जास्तच, तर त्यांच्या एवढं भांडायचे आणि सगळं अगदी त्यांच्या पद्धतीनं, म्हणजे जे ज्या भाषेत ते बोलतील त्या भाषेत. तर त्याच्यानंतर म्हणायचे असं, आणि ते लोक म्हणायचे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही संन्यासी, तुम्ही रामदासी, तुम्हाला काय करायचं आहे, असं कसं, माझ्या मागं प्रपंच आहे. ते त्यासाठी लग्न करून ठेवलं होतं. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ते त्यासाठी काय त्यांच्या कोणात ते जाणते. तर माझ्या मागं प्रपंच एवढा जाणं नाही, माझं भागणार कसं, मला हे असं कसं जमिनीत वाटा नाही वगैरे सगळं भांडणं झाली की शेवटी कधी ही भांडणं निघाली होतच नसतात, कोणाचंच समाधान होत नाही शेवटी. मग शेवटी दमतात सगळेजण आणि थांबतात. मग ते झालं की ते म्हणायचे बरं आता ते राहू दे, आता आपण जर दुपारची वेळ झाली, इतकी उन्हाची वेळ आहे, भूक लागली असेल तुम्हालाही, आपण आता रामाचा प्रसाद घेऊया. हां, एकदम सगळा ट्रान्सफर सीन. मग एकदम त्याला लगेच पायावर पाणी घालते, जाऊन या म्हणते, हात तुम्हाला आवरायचं आवरा, आंघोळी करा, अमकं करा, तोपर्यंत प्रसाद होतोय, आपण जेऊया म्हणून जेवायला घालते. म्हणजे ते कशात आहेत नक्की, तर ते सापडणं अवघड आहे. ते त्या लिलेच्या स्थितीत असल्यामुळे आपल्याला सापडत नाही. आपल्याला हेही रूप दिसलं आणि तेही रूप दिसलं, दोन्हीचा मेळ आपल्याला घालता येणं अवघड आहे. एकदा राग धरला म्हणजे रागच धरला, एकदा प्रेम झालं प्रेम झालं, असं पण आपलं होत नाही. धड हेही धड नाही, हे सुद्धा धड नाही आहे.
तर त्या अर्थाने एक विचार केला तर म्हणजे काय स्वरूप आहे ते कळतं. मग त्यांचं का महापुरुष संश्रय हा म्हणजे काय आहे, तर त्यांच्याकडून जाणीव होते की हे दिलेलं आहे, ही साध्य नाही, साधन आहे, याचा उलगडा ते करतात. हे सगळं साधन आहे. दिले वाणी दिली, डोळे दिले, अमकं दिलं तमकं दिलं, ते सगळं साधनरूप आहे आणि लोक त्याला साध्य समजत आहेत. त्यामुळं आमचा प्रपंच तडीला घ्या. कोणाचा प्रपंच शक्य आहे का मला सांगा? प्रपंच तडीला जाणं ही गोष्टच मुळात शक्य नाही. हां, प्रपंच एका स्थितीला गेला, हे ती स्थिती सर्वसामान्य जी समाजाची स्थिती होती त्या दृष्टीनं चांगली होती असं म्हणू. तिथपर्यंत गेला असं म्हणता येईल. तडीला जाईल म्हटलं तर तडीला नाही जाणार. तडीला म्हणजे पहिले पार तिकडे जायला पाहिजे, तर तसं काही तो जात नाही. कारण अगदी समजा जायचा दिवस आला तर त्या दिवशी कितीतरी गोष्टी राहिलेल्या असतात खूप. आपल्या इकडचं तिकडे ठेवायचं असतं, ते लवकरच्या तिकडे नेऊन ठेवायचं असतं, लवकरच्या हात आणून ठेवायचं, काय किती गोष्टी ते. ह्याला निरोप द्यायचा राहिला, त्याला आपण जपाला बसलो नाही का, आपल्याला आठवण होत की फोन करायचा राहिला, निरोप द्यायचा राहिला, सगळं तेव्हा बरोबर ती कुठं वस्तू ठेवली. अरे आता ते जपाला बसल्यावर आठवल्यामुळे काय नक्की करावं असा थोडा संभ्रम होतो. नेमकं आत्ता आठवलंय, अबक्याला एक फोनचा निरोप निरोप द्यायला सांगितलं होता, तो आपण विसरलो. ते जपाला बसलं की फोन करायची आठवण येते. म्हणजे कोणाचं सांगत नाही बरं का, त्यांना वाटायचं बघा आपलं सांगतात तसं नाही. तर ते जे आहे ना, ते जपाला बसलं की आठवतं, अरे सकाळी आपण त्यांना फोन करतो म्हणलं तर केला नाही. आता हे जपाला बसल्यावर आठवतात, जप थांबवून फोन करावा की नाही करावा, नाही का? ते सुद्धा काय काय पॉवरफुल आहे बघा जपाचं हे. मध्ये काय येतं काय शक्यता आहे तर परत जप सुरू करायला हरकत. तर तेव्हा ते म्हणतात आपलं फोन करून या आणि मग जपाला बसा, हेच बरं असं दिसतंय. तर थांबा, आपलं काम राहिलं ते करा, नाही तर त्या कामाची सारखी आठवण होत राहणार, सारखी आठवण होत राहणार. राम 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 म्हणण्याऐवजी काम म्हणत राहील तो. त्याचं काय जे फोन राहिलं आहे, काय राहिलं ते, त्याच्यापेक्षा आपलं ते करावं. आणि ही आपली स्थिती आहे. ते म्हणतात हे ठीक आहे, अशा अडथळे तर येणार, पण जपाला बसावं हे मुळात कोणी शिकवलं? ते सत्पुरुषांनी शिकवलं, संस्काराने शिकवलं, कोणीतरी आईवडिलांनी शिकवलं, कोणीतरी हे सांगितलं ना, म्हणून केलं ना. म्हणून महापुरुष संश्रय हा त्यांचा आश्रय. तिथे सुद्धा संश्रय हा म्हणलेला आहे. आश्रय इथे जे म्हटलं आहे ना, तो शब्द फक्त तेवढाच बघतून थांबतो की वंदन करू जोडोनी करा. का वाटलं त्यांना? तर त्यांच्या आयुष्यात ते स्वतःसुद्धा ज्याने हे लिहिलं ते त्या अर्थाने, म्हणजे ज्याला आपण निरीश्वरवादी म्हणा, काय अश्रद्धा म्हणा, काय, तर त्या अर्थाने ते अश्रद्धच होते. त्यांचं हे असल्या याच्यावर विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं होतं हे बरेचसे बाबाजी असते सगळं असतं, त्यात काय अडकायची गरज नाही, आपण काही करू नये. अशा वृत्तीचं मनुष्याचे जेव्हा महापुरुष संश्रय हा, महापुरुषाचा थोडा आसरा, थोडं त्याला आधार लाभला, त्यांची कल्पना थोडीशी आली म्हटल्यावर जे आयुष्यात मिळालं त्या पोटी वंदन करू जोडोनी करा मुमुक्षुजना आसरा. तेव्हा त्यांचे उपकार किती मानावे पहिली सवय. तर त्या अर्थाने ज्याला आपण मनुष्य आहोत हे कळलं, ज्याला माझं ध्येय काय आहे हे कळलं. आता ज्याला समजा इथून जरी देवळात जायचं झालं तरी वाट आहेच, वाटेत काही ते पावलं टाकायला लागणारच. काही इथून काय समजा एक 200 कदमावर, पूर्वीच्या भाषेमध्ये 200 कदमावर आहे, 200 पावलावर आहे, तसंच एक 200 पावलावर आहे. 200 पावलात प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे की नाही, तसं प्रपंचातलं सुद्धा भगवंताकडे जाणारं असेल तर प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात ठेवू म्हणजे झालं. भगवंताकडे जाणारं असेल तर मग तळमळ असेल. भगवंत पावलं तर अखंड चाललीच आहेत सगळ्यांचीच, पंढरीच्या वाटेला किती चालली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्या अर्थाने तिकडे जी चालली, भगवंताकडे चाललेली प्रत्येक पावलं ही महत्त्वाचीच आहेत. कारण त्यातल्या प्रत्येक पावलांनी भगवंत एक पावलांनी जवळ येत असतो आणि तो यावा म्हणून हे सगळं चाललेलं असतं. तर तसं आपल्याला ध्येय लक्षात असावं. मग तर काय वाटेत तर काय लागणारच आहे, पावलंही टाकावी लागणार, श्रमही होणार, इतर गोष्टीही कराव्या लागणार, जे काही प्रपंचात करावं लागेल ज्याच्या त्याच्या ठेवणीनुसार त्याला जे करावं लागेल. आपण नाही का म्हणत कोणाचा व्यापार आहे, उद्योग आहे, धंदा आहे, शेती आहे, अमकाय तुमकाय, काय घर आहे, मुलं बाळ आहेत, नाहीत, काय जे असेल ते जे काय असेल त्याला तो जो प्रपंच आहे तो त्याला करावा लागणार. ती वाटेतली गोष्टी आहेत, सगळ्या वाटेतली पावलं आहेत. फक्त ही सगळी पावलं टाकल्यानंतर मी तिथे पोहोचणार आहे का याची खात्री, ओळख आणि मार्ग जो कोणी देतो त्याला महापुरुष म्हणायचं. म्हणून त्यांचे उपकार किती वानावे. जय जय सद्गुरु परंपरा. वंदन करू जोडोनी करा मुमुक्षुजना आसरा, उपकार किती मानावे. ज्याला प्रश्न पडलेला आहे, गाव कळलेलं आहे, वाट माहीत नाही, इतर अडीअडचणी माहिती नाहीत,
त्याला जो जाऊन आलेला आहे त्याच्याकडे जाऊन तो चौकशी करतो ना की अशा अशा ठिकाणी जायचं आहे, कसं जावं, हे जो त्याला विचारतो तो त्याचा आसरा आहे त्यावेळेला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याला. तर तसं मनुष्यत्वाला ज्या ठिकाणी जायचं आहे, ज्या देवत्वाकडे जायचं आहे, त्याचा मार्ग, त्याच्या अडचणी, त्याची ओळख, त्याची जाणीव, त्याच्यासाठी लागणारी तळमळसुद्धा जे उत्पन्न करतात, तर ते त्यांचे उपकार किती वानू, हे बरोबर आहे. मज जे निरंतर जागवितीचे, तर ते निरंतर जागं ठेवतात. सत्पुरुषांचं हे काम आहे की ते नेहमी जागं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात की आपलं ध्येय वेगळं आहे. नाही तर मनुष्य रमला म्हणजे रमला, कशातही रमेल, लग्नात रमेल, प्रपंचात रमेल, त्या रिसेप्शनमध्ये रमेल, साड्या ड्रेस, काय वस्तू कशात रमेल हे सांगता येत नाही. तर त्यामुळे तो रमलेल्याला जागा करून, जसं झोपलेल्याला जागा करून हलवून त्याला उठवावं, तसं ते त्यांचं ते काम आहे. तर ते करत असतात. मग त्यांचे उपकार किती मानावे, कारण त्याच्यामुळे आपण आज इथे आहोत. ज्या स्थितीला आपण प्रपंचामध्ये आज परमार्थाच्या दृष्टीने जिथे आलो असू, ते केवळ त्यांनी त्या वेळेला जागा करून पुढचे 2 पावलं बरोबर चालून, आपल्याला चालायला लावून म्हणा, आपल्याला मार्ग सांगून म्हणा, आपण चालून म्हणा, ज्या ठिकाणी आलो आहोत ते त्यांनी जागा केलं. म्हणून त्यांना असं वाटतं की सुरुवातीलाच मुमुक्षुजना आसरा, आसरा हा शब्द आश्रयावरनं आला, मूळ संस्कृतमध्ये जो शब्द आहे ना, तर त्याच्यातल्या हा उपसर्ग आहे हा, तर त्या अर्थाने आश्रय शब्द जो आहे त्याच्यावरून बदलत आसरा झाला. त्याला बरोबर ठेवून घेणं म्हणजे, आता म्हणून मी म्हटलं ना, ज्याला वर छप्पर नाही, म्हणजे आता जसं ज्याला मार्ग माहिती नाही त्याला जसं मार्ग सांगणाऱ्याचं जे महत्त्व वाटतं, सोबत करणाऱ्याचं जे महत्त्व वाटतं, नेणाऱ्याचं महत्त्व वाटतं, अडचणी दूर करणाऱ्याचं महत्त्व वाटतं, ते गुरूंचं आपल्याला वाटतं. हे त्यांनी म्हटलं. म्हणून हे उपकार पेटणार नाही. एक वेळ आपल्या नातेवाईक असेल, आपल्या बरोबरचा माणूस असेल, तो सगळ्याला साथ देईलच असं नाही, पण गुरु सगळ्याला साथ देईल आणि सगळ्यातून तुम्हाला जिथे न्यायचं तिथेच नेईल. तो दिसेल की तो प्रपंचात तुम्हाला मदत करतोय, पण प्रत्यक्षात तो परमार्थाकडे नेण्यासाठी करतोय हे नंतर लक्षात येतं. हे यावरून आपली पण संकटाकडे, आपलीसुद्धा चांगल्या प्रसंगाकडे, सगळ्याकडे बघण्याची दृष्टी बदलते. यामुळे आपण पुढे गेलो. संकट आल्यामुळे सुद्धा मनुष्य पुढे जातो आणि त्याची कामं झाल्यामुळे सुद्धा पुढे जातो. पण ही जाणीव जागी राहिली तर जातो, नाही तर रमतो. तर रमलेल्याला जागा करून तिकडे पाठवणं हे त्यांचं काम. यांचे उपकार किती मानावे, इथं आहे तसे उपकार आपल्याला जाणवत आणि ते राहोत. यापेक्षा काय सांगावं आणखी. सद्गुरुनाथ महाराज की. ज्यांना हे कळलं आणि ज्यांना साधता आले, त्यांना त्यावेळेला साधतानाची जी ओढ असते ती ह्या पदामध्ये आहे. ते स्वामींचं आहे, केशव स्वामींचं आहे. 2 ओळीचं पद आहे, आपण म्हणूया. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती राम. हीन दीन आस तुझी, हीन दीन आस तुझी, पूर्ण काम आम्हा. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. मात तात भ्रात नाथ, मात तात भ्रात नाथ, तुची एक पाही. घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा.
केशव म्हणे करी दया, केशव म्हणे करी दया, ठेवी तुझे पायी, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.